मुंबईत शिगेला पोहोचलेला प्रचार, हिंदू मुस्लिम मतांचं राजकारण, हिंदूंना जास्त जवळचं कोण वाटतं, मोदींचा रोड शो, दिग्गज नेत्यांच्या सभा, गद्दार विरुद्ध विकासाचं राजकारण, आरोप प्रत्यारोप, त्याचा मतदारांवर पडणारा प्रभाव, या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर. आपण गेस्ट सेंटरला जाऊया. सचिनजी, प्रवीणजी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे झिरो आवरमध्ये. मी सगळ्यात पहिले आजचा आपला पोलचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर विचारते. सचिनजी, मुंबईचा किंग कोण? प्रवीणजी, मी आपल्याकडे येते. मुंबईचा किंग कोण? नाही, मुंबईचा माणूस, मुंबईकर हाच मुंबईचा किंग आहे. आणि मुंबईकर, मुंबईचा किंग यांनी या ठिकाणी मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना देशाचं नेतृत्व जसं करतात तसं मुंबईचं पण नेतृत्व विकासाच्या दृष्टीनं त्यांनी करावं. त्याच्यामुळे मुंबईकरच त्या ठिकाणी किंग आहे आणि देशाचे आमचे मोदी साहेब किंग आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे मुंबईचे पण ते त्या ठिकाणी आमचं नेतृत्व आहे. सचिनजी, काय सांगाल, मुंबईचा किंग कोण? महाविकास आघाडी की महायुती? सचिनजी, मी आपल्याला परत एकदा प्रश्न विचारते. माझा आवाज आपल्याला ऐकू येतोय का? मला वाटतं आवाज त्यांना येत नाहीये. तो टेक्निकल टीम ते सॉर्ट आउट करेल. तोपर्यंत मी आपल्याकडे येते. प्रवीणजी, एकंदरीत बरेच मुद्दे समोर आहेत. मुंबई कोणाची याचा निर्णय होताना अनेक बाबी महत्त्वाच्या ठरणार आहे. आणि त्यात काल आपण जो काही रोड शो केला तर मुंबईमध्ये जी ताकद दाखवली, जे शक्ती प्रदर्शन भाजपानं केलं, त्यानंतर काय बदल वाटतोय मतदारांमध्ये? एक लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आगमनानं देशातल्या कुठल्याही भागामध्ये जोश निर्माण होतो, कार्यकर्त्यांमध्ये होतो, तमाम नागरिकांमध्ये होतो. आणि तशाच प्रकारे कालच्या मोदी साहेबांच्या रोड शोनी मुंबईचं पूर्ण वातावरण ढवळून निघालं आणि त्या ठिकाणी महायुतीच्या मागे पूर्ण वारं मुंबईभर कालपासून मोठ्या वेगानं त्या ठिकाणी घोंगावं लागलं. प्रवीणजी, प्रचंड जबरदस्त असा हा आपला रोड शो होता आणि तो आम्ही सगळ्यांनी बघितला. मात्र लोकांची प्रचंड अडचण आपण केली. मेट्रो अचानक बंद केली आणि त्याचबरोबर तिथंच होर्डिंगची दुर्घटना होऊन सुद्धा आपण तिथेच हा रोड शो घेतला, अशा पद्धतीचे आरोप आपल्यावर विरोधकांकडनं होत आहेत. नाही, विरोधकांचे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं आणि आरोप करायचं हा त्यांचा एककलमी धंदा होऊन राहिलाय. एक गोष्ट खरी आहे की जेव्हा पंतप्रधानांसारखी VVIP व्यक्ती येते तेव्हा थोडासा यंत्रणेवर ताण पडतो, हे खरं आहे. आणि त्याबद्दल नाराजी व्यक्त थोडीफार होणं स्वाभाविक आहे. परंतु मोदी साहेबांवर प्रेम आणि विश्वास जनतेचा पूर्ण देशाचा आहे, तसंच मुंबईकरांचा आहे. कारण मुंबईच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सर्व अर्थानं मोठं योगदान मोदी साहेबांचं आहे, केंद्र सरकारचं आहे. आणि जर आपल्या जनतेला अभिवादन करण्यासाठी मोदी साहेब आले असतील तर मला वाटतं मुंबईकरांना त्या ठिकाणी मोदी साहेबांचं प्रेम असल्या कारणानं फार काही तशा प्रकारचं जे आरोप विरोधक करतायत तसं नाहीये. सचिनजी, आपण ऐकलं प्रवीण दरेकर काय म्हणतात, आपण या गोष्टीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, हा त्यांचा पहिला आरोप आहे. मात्र आपण एकंदरीतच मोदींना काल मिळालेला प्रतिसाद बघितला. मुंबईकरांना मत कोणाला द्यायचंय हे ठरवलंय असं आपल्याला वाटतंय का? पाणी सगळीकडे द्यायला पहिली गोष्ट ते देशाचे पंतप्रधान आहे, स्वाभाविकच आहे. कोणी एक मोठा नेता आला तर त्याला बघण्यासाठी गर्दी असते. अर्थात
त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट खूप चांगली होती, त्यांनी एजन्सी पण एवढी चांगली दिली होती, लोक जमवण्यासाठी पण काही काही व्हिडिओज असे मिळत आहेत, कार्यकर्ते बोले अरे हमको इतना लंबे से लेके आए लेकिन साधा वडाव पाव भी नाही दिया. चांगली गर्दी जमवली, पण गर्दी जमवली म्हणजे मतं मिळतात अशातला भाग नाही. आणि एक गोष्ट नक्की आहे की देशाच्या पंतप्रधानांना पण मुंबईत येऊन रोड शो करावा लागतोय आणि एक सभा घ्यावी लागते. म्हणजे मुंबईच्या 6 मतदारसंघामध्ये पण देखील ही पकड महाविकास आघाडीची ही वाढते, हे आम्ही नाही त्यांचे सर्वे दाखवतात म्हणून त्यांना यावं लागतंय. जर तुमचे त्यांनी 10 सर्वे वर्षात काय चांगलं दाखवतात काम आहेत केलं असतं तर प्रवीणजी? त्यांनी आव्हान केलं असतं, महाविकास आघाडीची आघाडीच्या पकड वाढते माध्यमातून असं आम्ही समजू दाखवतात आहेत शकलो का असतो. तुमचे सर्वेस? आणि मुंबईकरांचे हाल झाले हे आम्ही सांगायची गरज नाही, एक मेट्रो बंद लक्षात झालेलं ठेवा. तुम्ही बघितलेले आहेत. लोक सांगत होते की बाबा जर यायचं होतं तर त्यांना विमानाने घेऊन यायला पाहिजे, हेलिकॉप्टरने घेऊन यायला पाहिजे होता. का मुंबईकरांचे हाल केले हे आम्ही नाही, मुंबईकर सांगतो. पण तो प्रवीणजी, नंतर प्रवीणजी. कुठचे VIP आले तर या गोष्टी होतात, पण लोकांना मला वाटतं दिली असं तरी 25 वर्ष मुंबईकरांचे हाल होत आहेत, त्याविषयी बोला. या मुंबईला जो वेगानं त्या ठिकाणी विकास होतोय त्याला मोदी साहेबांनी 2 वर्ष हाल केंद्राचं होत आहेत. प्रचंड प्रमाणावर पाठबळ आहे, हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. आणि गर्दी सांगावं झाले विकास काय सचिन भाऊनी त्या मुंबईचे ठिकाणी झाले. मान्य मला केलंय. कारण मुंबईकर 6,000 लॉंग टर्म कोटीचा सांगतो ना, concrete कोस्टल करायचा रोड नारा झाला, बोलला. मेट्रो मुंबईत दिसते, रस्ते होत आहेत, खड्डे मुक्त करतायत. 25 वर्ष आपल्या हातात कोस्टल आमच्या वेळी होती झाली. सत्ता मुंबईची. त्यावेळी तुम्ही आपण सर्व आता जे बरोबर 2-2.5 होतो. वर्षाच्या कालावधी माझं पूर्ण 6,000 होऊ द्या. कोटी 6,000 कोटी माझं रुपयाचा पूर्ण होऊ द्या. कॉन्क्रिटीकरणचा नारळ तुम्ही माझं माननीय देशाच्या पूर्ण पंतप्रधान झाल्यावर बोला. सचिनजी, आपण प्रवीणजींना त्याचं काय हा, म्हणायचंय बोला, ते please, ऐकूया, मग आपण मुंबईकर- नक्कीच हो द्या, तुमची हो द्या. प्रतिक्रिया काय घेऊया. हरकत हा. हॅलो, हो. आपण तुम्ही नी मी काही या हरकत ठिकाणी भांडण्यात अर्थ नाही. मुंबईकर जो फैसला करायचा आहे तो 20 तारखेला करणार आहेत आणि पुन्हा आपण नंतर विश्लेषणाला भेटणारच आहोत. मुंबई ज्या पद्धतीनं आज कोस्टल रोड होतोय, मेट्रो होते, रोड चांगल्या प्रकारे होत आहेत, गडकरी साहेबांच्या माध्यमातून फ्लायओव्हर जात आहेत, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट मुंबईत येत आहेत आणि मुंबईकरांना झगाकती मुंबई त्या ठिकाणी दिसते, मुंबईतला बदल दिसतोय आणि त्याच्यावर मोदी साहेबांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार कधी नव्हे एवढी ताकद मुंबईला त्या ठिकाणी देत आहे आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्या कारणानं याला पैशाची मोठी गरज आहे आणि केंद्राच्या आधाराशिवाय, मदतीशिवाय ते होऊ शकत नाही. आणि म्हणून आज राज्य सरकार आणि केंद्राचा उत्तम समन्वय असल्या कारणानं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी मिळालेला आहे, परत मिळणार आहे. आणि सचिनजी, हा जो आमच्या मुद्दा आहे पाठीशी हाच ताकद राहतील. प्रचारातला यामध्ये मुद्दा आहे 1% असं आपण पण बघतो शंका नाही. आहोत. विकास विरुद्ध गद्दार अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह आपण सेट करण्याचा प्रयत्न करत आहात. सातत्यानं गद्दारी हा मुद्दा आहेच, पण विकास कामं आपण दाखवू शकत नाही आहात असं दिसतंय. बोला. गद्दारी हा मुद्दा आहे, पण त्याच्या अगोदर बेरोजगारी, महागाई आणि विकास हाही महत्त्वाचा मुद्दा, हेच तर आम्ही म्हणतोय. पण देशाचे पंतप्रधान किंवा विरोधक किंवा जे सत्ताधारी आहेत ते याबद्दल बोलायलाच तयार नाही आहे. मुंबईमध्ये तुम्ही जर बघितलं असेल जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मला आनंद झाला असता की 1,00,000 कोटीपेक्षा जास्त टॅक्स आम्ही जे देतोय त्यांनी त्यातलं काहीतरी आम्हाला मुंबईकरांना या 2 वर्षामध्ये दिलं असतं. मुंबई महानगरपालिकेतच पैसा 2 वर्ष वापरला जातोय. कॉन्क्रिटीकरण, रस्ता करा, फक्त झगमग लाईट लावली म्हणजे काय मुंबईचं वैभव झालं का? आजही तुम्ही जाऊन बघा, SRAच्या योजना रखडलेल्या आहेत. आजही BPTच्या जमिनीवरती असलेल्या ज्या काही धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे होता ते झालं नाही. सॉल्ट लँडच्या बाबतीत झालं नाही. तुम्ही पूर्ण धारावीच अडाणीच्या घशामध्ये घालून दिलं, वीज तुम्ही घालून दिली. म्हणजे मुंबईचा वैभव जो एका काळामध्ये होता तो टिकवण्यासाठी या 10 वर्षामध्ये किंबहुना या 2 वर्षामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलं असं तरी आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करायला तयार आहोत. अजिबात त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आपण 6,000 कोटी कामांनी रुपयाचा उत्तर का concrete देत करणारा नाही कोल्हा. आज सचिनजी? 1 वर्ष झालंय, पाऊस येणार आहे 1 महिन्याने. सचिनजी, का आपण नाही करत? कामानी आम्ही उत्तर का- कामानीच बोलतोय ना, आम्ही तर विकासाचाच मुद्दा घ्यावं. माझी विनंती आहे, विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा आपण करूया. मेट्रोचा प्रकल्प आजही देखील पूर्ण का होत नाहीये? कोस्टल रोड आम्ही बांधला, एकच तुम्ही फक्त तिकडची बाजू केली, दुसरा अजून पूर्ण का करू शकला नाही? ट्रान्स हार्बर लिंक आम्ही केलं, मुंबईला जे कनेक्टिव्हिटी नावाशेवाला द्यायला पाहिजे होता अटल सेतूला, ते का पूर्ण होऊ शकलेलं नाही? असे असंख्य मुद्दे आहेत. विकासाच्या मुद्द्यावरती आपण नक्कीच बोलू, आमची तयारी आहे. आणि या विषयावरतीच मुंबईकरांनी कौल द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटते मुंबईतलं मूलभूत जे आहे, मुंबईचा जो वैभव होता तो हळूहळू कमी करून इतर राज्यांमध्ये घेऊन जाण्याचं काम किंवा त्याला वेगळं वैभव मिळवून देण्याचं काम करतोय. हे एका प्रकारे मुंबईकरांवरती अन्याय आहे.
मुंबईकरांच्या वरती एवढं मोठ्या प्रमाणावरती कर आणि जे परतावा आपण मिळतोय केंद्र सरकारला, त्या तुलनेतून किती 2 वर्षामध्ये पैसे दिले हे आकडे जाहीर करा, आम्हाला आनंद होईल. तर केंद्र सरकारने केलं. महानगरपालिकेचा पैसा म्हणजे मुंबईकरांचा करातच पैसा घ्यायचं, दुसऱ्या बाजूला जे मिळणारं कर आहे त्यातलं द्यायचं नाही. मग विकास केलं काय हे तरी सांगा. सचिनजी, एकंदरीत जर बघितलं तर जो काही नॅरेटिव्ह सेट केला जातोय तो कुठेतरी जातीचा, जातीपातीचा, धर्माचा, असं वेगवेगळा नॅरेटिव्ह सेट होतोय या निवडणुकीमध्ये. आणि मुस्लिम मतदाता अजिबात करत नाहीये. देशाचेच पंतप्रधान येऊन घेऊन तिकडे द्वेष निर्माण करण्यात. आमचं म्हणणं आहे विकासाच्या मुद्द्यावरतीच बोला. 10 वर्षामध्ये तुम्ही जे केलेलं असेल, महागाई तुम्ही जे शब्द दिलं होतं, महागाई कमी झाली, बेरोजगारी कमी झालेली आहे, लोकांना आवास योजनेच्या अंतर्गत मुंबईमध्ये घरं तुम्ही दिलेली आहेत. मुंबईमध्ये एक योजना दाखवा आवास योजनेची त्याच्यामध्ये झालेली आहे. मला सचिनजी, मुसलमान मतदाता हा ताकदीनं उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे असं चित्र आपण बघतो आहोत. मात्र दुसरीकडे जो पारंपरिक मतदाता जे आहे, शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे हिंदू मतदाता, यांच्या मताचं कन्सॉलिडेशन कुठंतरी महायुतीच्या बाजूने होईल असं आपल्याला वाटत नाही का? अजिबात वाटत नाही. कारण हे नॅरेटिव्ह या अगोदर पण देखील देण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे. ही मंडळी तर एवढं पुढे गेलेले आहेत की इंडिया पाकिस्तान पण करण्याची भूमिका घेतलेली आहे. अर्थात तो भाग वेगळा, कधीतरी वेगळ्या व्यासपीठावर बोलू की देशाचे पंतप्रधान बर्थडेला जातात, बिर्याणी खायला जातात, तो भाग वेगळा. प्रश्न असा आहे की मुंबईचं एक फॅब्रिकेशन, जे सोशल फॅब्रिकेशन हा वेगळं आहे. आजही देखील सर्व जाती धर्माचे लोक व्यवस्थित रीतीने आनंदाने एकमेकांना काम करतात. भारतीय जनता पार्टीने सांगावं का आम्हाला बाकी मागासवर्गीयांची मतं नको, आम्हाला मुस्लिमांची मतं नको. म्हणजे मुंबईच्या अध्यक्षांनी त्यांच्या ईदच्या बद्दल टोपी घालून घेऊन गौरव उद्गार काढावा आणि प्रशंसा करावी. त्यावेळी मात्र कोण बोलायला तयार नाही. त्यावेळी त्यांनी एवढं सांगा की आशिष शेलार नाही, मेरा नाम तो आशिष अन्सारी आहे. त्यावेळी कोणी काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आम्ही कधी आक्षेप घेतला नाही. आणि आता तुम्ही मतासाठी हे जे करताय तर हा द्वेष आमच्याकडनं नाही, धुदरीकरण जे चाललेलं आहे हे मतासाठी करतात. हे का केलं जातं? कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की 10 वर्षाच्या यामध्ये जे विकासाच्या मुद्द्यावरती मतं मिळत नाही, राम मंदिरच्या मुद्द्यावरती मतं मिळत नाही, जे महागाई तुम्ही जे कमी करणार होता ती झालेली नाहीये, बेरोजगारी. सचिनजी, एक अजून महत्त्वाचा मुद्दा मुंबईच्या मतदात्याच्या मनात नक्कीच येऊ शकतो आणि तो म्हणजे की राज ठाकरे हे शिवसेना असली आहे का नकली आहे हे सांगण्याची गरज का होते? कुठंतरी हाच मुद्दा शिवसेना पळवली हा नॅरेटिव्ह आपल्याकडनं सुद्धा आहे. मिंधे सरकार हा नॅरेटिव्ह आपल्याकडनं सुद्धा आहे. दुसरीकडे असली नकली हा नॅरेटिव्ह पण आहे आणि त्यामुळे कुठेतरी लोकांचे मुद्दे नक्कीच मागे पडतात. मात्र राज ठाकरे हे महायुती बरोबर आलेले आहेत, त्याचा मुंबईत किती परिणाम होईल? अजिबात परिणाम होणार नाही. कारण महानगरपालिकेमध्येच लोकांनी त्यांना कौल द्यायचं होतं, दिलं. विधानसभेमध्ये पण दिलं. उलटा लोकांच्या मनामध्ये ही नाराजगी आहे की अशा वेळी ज्यावेळी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र हे एकत्रित रीतीने या संस्कृतीच्या विरुद्ध लढतोय त्यावेळी किमान तुम्हाला बरोबर येता आलं नसतं, तटस्थ राहिले असते तरी देखील त्यांचं स्वागत केलं असतं. पण लावरे व्हिडिओ म्हणणारे आज वेगळे व्हिडिओवरती बोलायला लागलेले आहेत. हे कसं लोकांना पसंत पडणार आहेत? आणि जे भोंग्याबद्दल बोलवते ते आज ब्रशब्द काढायला 2 वर्षामध्ये तयार नाही आहेत. म्हणजे ही जी विसंगती जी झालेली आहे आणि हे 1.5-2 वर्षामध्ये त्यांची वारंवार जी बदललेली भूमिका आहे त्यामुळे मला असं वाटत नाही. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं की किंग मेकर कोण आहेत, हे मुंबईकर किंग मेकर आहे. आणि म्हणून हे नेगेटिव्ह इन्कम्बन्सी होती म्हणून बीजेपीला उमेदवार बदली करावे लागले. आज स्वर्गीय प्रमोद महाजनच्या मुलीला उमेदवारी मिळत नाही, पूनम महाजनला. म्हणजे याचा अर्थ तिचं काम योग्य नव्हतं हे मान्य केलं तुम्ही. मनोज कोटकचं काम योग्य नव्हतं म्हणून तुम्ही मान्य केलं. गोपाळ शेट्टी काहीच कामाचे नाही म्हणून घेऊन तुम्ही आता पियुष गोयलला आणलेलं आहे तुम्ही. ह्या गोष्टी पण तुम्ही आपल्याला कधी चर्चा करणार आहात का? एवढंच जर तुमचं काम होतं 10 वर्षामध्ये तुम्हाला एवढंच चांगलं मिळालं असतं तर तुम्ही आयत्या उमेदवारी का देऊ शकलेलं नाही? नक्कीच हे प्रश्न विचार करण्यासारखेच आहेत. सचिनजी, एक शेवटचा प्रश्न, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मशाल घराघरात मुंबईत पोहोचली आहे का? चिन्ह लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकले आहात का मशालीचं? धनुष्यबाणाची सवय असलेल्या मुंबईला मशाल चिन्ह मिळालंय का? बाय इलेक्शन होती मुंबईच्या एक
मुंबईच्या एका बाय इलेक्शनमध्ये आम्ही हा प्रयोग हा यशस्वी झाला की त्यामध्ये पण देखील मोठ्या संख्येने लटकेताईंना पण देखील मशाल या चिन्हावरती लोकांनी निवडून देण्याचं काम केलेलं आहे. आणि मला असं वाटते की लोकांमध्ये जो सध्याच्या सरकारबद्दल जी संस्कृती महाराष्ट्रात चाललेली आहे त्यामुळे ही मशाल ती पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि घराघरामध्ये मशाल गेलेली आहे आणि लोक जागृत आहेत. मुंबईचा जो मतदार अत्यंत जागृत आहे. एवढंच आहे की विकासाच्या मुद्द्यावर बोला, आमची तयारी आहे. कालच आमचे आदित्य ठाकरेजी असतील, उद्धवजींनी सांगितले दोघं उपमुख्यमंत्र्यांना बोलू, आपण विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही बोलायला तयार. नक्कीच मुंबई सचिनजी, विषयावर पण बोला, आमची तयारी आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू शकते, मात्र वेळेचे आपल्याला मर्यादा आहे आणि आपण आलात 0 आवर मध्ये. आपले खूप खूप धन्यवाद. प्रवीण दरेकर पण थोडा वेळ आपल्या बरोबर होते, त्यांचेही धन्यवाद करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.